तुम्ही हे केलं तुम्ही ते केलं आणि टाईमपास करून अगदी मोलाचा त्याचा मिनिटाचा जर हिशोब काढला तर काही लाख रुपयाचा एक एक मिनिटाचा खर्च हा सर्वसामान्य जनतेचा होतो आहे। हे खरं आहे आपण सांगता ते, कारण मला अनेक सिनियर लोकांचं म्हणणं असं की आजपर्यंत आम्ही असं सभागृहाच्या किंवा त्या सार्वभौम सभागृहात अशा पद्धतीचं वाच्यता वर्तन बरोबर नाही, आणि म्हणून जो काही परवाचा निलंबनाचा जो काही प्रकार झाला तर तो तसा सुप्रीम कोर्टाने त्याच्यात हस्तक्षेप केला। सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांचा अवमान नको, ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु ह्या असं करत जर राहिलं तर एक ना एक दिवस त्याचे संपूर्ण अधिकार त्या सार्वभौम सभागृहाचे अधिकार हे संपुष्टात येतील, म्हणून ते काही बरोबर नाही। पण मग एक आम्ही सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना एक बैठक करतो आहे का बाबा आपण प्रत्येकानं आज सत्ता कोणाची आहे, कोण विरोधात आहे, कोण सत्तेत आहे, याच्यापेक्षा कधी ना कधी उलटपालटी होत असते, पण बाहेर सर्वसामान्य माणूससुद्धा त्याची एक दखल म्हणजे सुधारा, काही ना काही करा का। आम्ही ज्या भावनेनं जे सभागृहाला आम्ही पाहतो ते तिथं पाहिल्यानंतर एकदमच आम्हालासुद्धा ते खोचतं बोचतं का, एकदम आर्वाच्य भाषा खालच्या स्तरात जाऊन का जे असंसदीय शब्द असतील त्याचा वापर केला जातो, याची खंत लोक व्यक्त करतात, ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे। निश्चितच मी त्याच्यात सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना बोलवून आणि एक सूचना त्या ठिकाणी देणार आहे, ते सगळ्या पक्षांच्या प्रमुखांनी पाळावी आणि त्यांच्या जे काही आमदार असतील त्यांना त्या सूचना द्याव्यात। प्रश्नावर अजून आता ह्या चालू पंचवार्षिकला तर 6 दिवस सेशन झालं आहे। 6 दिवसात आपण बघितलं असेल, आपण तर मीडियात काम करता, आपण बघितलं असेल विधायक प्रश्नावर एखादा विषय निघाला का मागचंच काहीतरी काढायचं आणि तुम्ही हे केलं तुम्ही ते केलं आणि टाईमपास करून अगदी मोलाचा त्याचा मिनिटाचा जर हिशोब काढला तर काही लाख रुपयाचा एक एक मिनिटाचा खर्च हा सर्वसामान्य जनतेचा होतो आहे। त्याचा विचार करायला पाहिजे अशी माझी सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।